ज्या बातमीचा महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हादरा बसणार होता, अखेर तो हादरा बसला आणि अशोक खरात प्रकरणाची फाईल अखेर समोर आली. महाराष्ट्रातील 4 बडे मंत्री, राज्यातील 4 बडे मंत्री आणि 18 अधिकारी, मित्रांनो सगळ्यांच्याच नावांची यादी. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणाचं वादळ, 4ही मंत्र्यांचे राजीनामे. मित्रांनो नेमकी काय आहे सगळ्यात मोठी अपडेट देणारी बातमी आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरणामुळे बडे नेते, बडे मासे आता प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये आणि अखेर ज्या फोटोंची महाराष्ट्रात गेल्या 2 महिन्यांपासून चर्चा होती त्या संबंधित नेत्यांची चौकशी सुरू. मित्रांनो बातमी काय आहे नेमकी जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी वादळ ठरवणारी आणि सगळ्यांनाच हादरवणारी एक सुसाट बातमी. बघूया सविस्तरपणे नेमकी काय आहे राज्यातील महत्त्वाची अपडेट. कोणकोणते नेते आता ईडीच्या रडारवरती आहेत, पोलिसांच्या रडारवरती आहेत, ज्यांची नावं अशोक खरात प्रकरणामध्ये अगदी समोर आली आहेत. आणि मित्रांनो कोणत्या पक्षाचे ते नेते आहेत, अशोक खरात याच्याशी आर्थिक संबंध असणारे आणि पैशांच्या व्यवहाराच्या संबंधच वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे घोटाळे करणारे हे सगळे बहाद्दर मंत्री आता मात्र राज्याच्या राजकारणात उघडे पडलेले दिसत आहेत. मित्रांनो बातमीला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण बघूया की राज्यामध्ये जेव्हा सुरुवातीला अशोक खरात हे प्रकरण समोर आलं त्यावेळेस हळूहळू सगळ्या बातम्या समोर येत होत्या. अशोक खरात याने ज्या महिलांना फसवलं आहे त्या प्रत्येक महिलांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. सरकारच्या वतीनं, पोलिसांच्या वतीनं त्या महिलांना समोर यायला सांगितलं, मात्र काहीच महिला समोर आल्या, काही नेते देखील आता समोर आलेलं जाणवतं आहे. बड्या नेत्यांचे फोटो, नंतर अंजली दमन यांनी दिलेले CDR कॉल्स, त्यांच्या मोबाईलमधील जवळजवळ 100-200च्या आसपास नेत्यांचे झालेले कॉल्स, नंतर CDR, या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी सध्या केली होती विरोधी पक्षांनी. आता गृहमंत्री पद आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. नेते अडकलेत का भाजपचे? तर नाही, भाजपचा एकही नेता यामध्ये अडकलेला दिसत नाही प्राथमिक दर्शनी. तसे थेट आदेश असतील फडणवीसांचे. फडणवीस सरकार हाताळताना प्रत्येक काळजी अगदी व्यवस्थितपणे घेत असतात. परंतु इकडे मात्र एकनाथ शिंदेंचे मंत्री, अजित पवारांचे मंत्री यामध्ये अडकल्याची देखील चर्चा आहे. मित्रांनो त्यामुळे कोणकोणते नेते आहेत, ज्यांचे फोटो आले ते आहेत का की दुसरेच आहेत, याबद्दल आता उत्सुकता सगळ्याला आहे. काँग्रेस पार्टीचे नेते असणार नाना पटोले यांनी 4 जणांची नावं घेतली आहेत. ते मंत्री सध्याच्या विधिमंडळामध्ये, सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये कार्यरत असल्याची त्यांनी सगळ्यात मोठी अपडेट दिली आहे. त्या 4ही मंत्र्यांचे थेट राजीनामे घ्या अशी काल मागणी पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. आता ती 4 नावं कोण आहेत, कोण कोण अडकले याच्यामध्ये, याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे. अशोक खरात प्रकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडलं असताना नेते मात्र कसे नाहीत असं महाराष्ट्राला पडलेलं स्वप्न होतं. मात्र त्यांची देखील आता नावं समोर येताना जाणवत आहेत. नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, शिवसेना उद्धव ठाकरेंचे नेते यांनी मात्र या प्रकरणाला धार देण्याचं प्रकरण ठरवलं आहे आणि या प्रकरणाची कसून चौकशी करून राज्याच्या विधिमंडळातील मंत्र्यांना देखील त्यांच्या चौकशी, त्यांची अटक, त्यांचे राजीनामे त्वरित द्यावेत अशी मागणी नाना पटोले यांनी केली. मात्र बावनकुळे यांनी ही माहिती फेटाळली असून असे कोणत्याही प्रकारचे मंत्री अडकले नाहीत, त्यांचा राजीनामा का घ्यायचा, आम्हाला पुरावे द्या अशी मागणी
बावनकुळे यांनी केले आहे. त्यामुळे आता सध्या हे राजकारण खूप वाढत चाललं आहे. महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेत आहे, कोणकोणती नावं अडकली आहेत हे आता सरकारलाच माहीत. मात्र सध्याच्या घडीला राज्यातील काही नेते यामध्ये प्रचंड प्रमाणात अडकल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मित्रांनो, हे सगळं प्रकरण बाहेर येण्याच्या अगोदरच आपण आता पुढील महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते बदल होणार हे बघू. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी दोघांनाही सत्तेच्या बाहेर फेकण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू झाल्यात हे मात्र नक्की. धन्यवाद.